सो नमस्कार मित्रांनो, कसं काय बरं आहेत ना. आणि तुमच्यासाठी एक वेगळा ब्लॉग घेऊन आलो आहे. खूप सुंदर असा हा ब्लॉग असणार आहे. याची प्रस्तावना मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. ठाणे टू लालबाग आपला गणपती उत्सव चालू आहे आणि गणपती उत्सवात सर्वात मोठा राजा ज्याला मानलं जातं, मुंबईचा सर्वात प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा, त्याच्या दर्शनाला मी चाललो आहे. 10 दिवस तर सेवा करतोच मी. गेली 10 वर्ष माझी तिथं सेवा असतेच. पण यावर्षी वेगळं कारण आहे चालत जाण्याचं. कारण का माझ्या वडिलांना ॲक्सिडेंट झाला होता थोड्या दिवसांपूर्वीच. तर मी नवस मागितला होता की माझ्या वडिलांना प्रूफ बरं करू दे. खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता. तो बाप्पाच्या कृपेने माझ्या बाप्पा सुखरूप आहे. तर त्यांचा नवस फेडण्यासाठी मी आज चाललो आहे. ठाणे टू शिर्डी शिर्डीच येत आहे. ठाणे टू लालबाग चालत जातो आहे. त्या शुभारंभ माझ्या घराच्या खालूनच करतो आहे. सो बघूया. याच्यानंतर इथून चालत जातोच आहे, पण लालबागचा जो एंट्रन्स आहे, जो मेन परळचा ब्रिज, तिथून माझं गुडघ्यांवरती असणार आहे. कारण का तिथे पायऱ्या नसल्यामुळे मी गुडघ्याचं आहे ते मेन म्हणजे जो एंट्रन्स आहे तिथूनच चालू करणार आहे. सो हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. जर आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला. सो थोडा वेळ चालून मी आत्ता पोचलो आहे तिनार नाक्याच्या पुढे. आता ठाणे सोडलंय, आता मुलुंड जवळ येत आहे. पाऊस थोडा आहे म्हणून रेनकोट सोबतच घेतलाय. थोडा खोकला झालाय. ठीक आहे, चालतं. देवाला नवस केलं तर पूर्ण करावाच लागतो ना. कारण का आपण त्याच्याकडे काहीतरी मागतो आणि आपण ते देणं भागच आहे आपल्याला. सो चालतं हळूहळू. माझं मोटिव्ह आहे की मी 10पर्यंत पोचून जाईल दर्शनाला, किंवा आरतीला मला पोचायचं आहे. मेन म्हणजे जर आरतीला पोचलो खूप चांगलं राहील. बघू शकता माझं कॉलेज याच कॉलेजमध्ये मी शिकलो आहे. 11वी 12वी सायन्स याच कॉलेजमध्ये केलं आहे. खूप भारी वाटतं चालताना. शिर्डीची आठवण आली आहे मला आता. नशीब शिर्डीला चालत जातो म्हणून काय वाटत नाही आहे. पण पाऊस नाही आहे आता, पण पुढे येईल. सो बघूया अजून कुठल्या प्रवासामध्ये एक्सपिरियन्स येत आहेत. चला भेटूया. हो, आत्ता ठाणे क्रॉस झालेला आहे. तिनार नाका क्रॉस झाला आहे. आता पवईचा जो टर्न आहे तिथे पोहोचलो आहे. आणि आत्ता मी थोडासा ब्रेक घेणार आहे. काय खाण्यासाठी? रबडी. कारण का एका माझ्या सर्वात जवळच्या व्यक्ती, म्हणजे माझी मैत्रीण आहे, खूप जवळची आहे, नाव रिव्हील नाही करणार, पण तिने जेव्हा समजलं तिला की मी पायी जातो आहे मन्नत पूर्ण करण्यासाठी, तर तिने खूप साऱ्या गोष्टी दिल्या मला. रेडबुल दिली एनर्जीसाठी, रबडी दिली खाण्यासाठी, अजून बिस्किट दिले, रेली स्प्रे दिला, अजून टॉवेल दिला छोटावाला लांबी मारल्यानंतर पोचण्यासाठी. असे मित्र आपल्या आयुष्यामध्ये असले ना तर कुठल्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आहे ना कधीच भीती नाही वाटणार. कारण का प्रत्येक गोष्टींमध्ये आहे ना, भले ते एक कॉल करणार नाहीत, भले कुठल्या दररोज आपल्याला भेटणार नाहीत, पण जेव्हा त्यांना कळतं की याला मदत हवी असते तर ते नक्की उभे राहतात. सो थँक्यू तिला. आणि बाप्पाकडे पण त्यासाठी मागेन की तिथे सगळ्या गोष्टी चांगल्या हो, त्यासाठी सगळ्या गोष्टी सुखकर हो, त्या लाईफमध्ये कुठल्या मोठे प्रॉब्लेम्स नाही व्हायला. आत्ता 6 वाजलेत. 11 किलोमीटरचा रस्ता क्रॉस केला आहे मी. बघू किती वाजता पोचतो आहे. 12 वाजता चरण दर्शन बंद होईल. पण बाप्पा आहे ना, बाप्पा माझी लक्ष ठेवेलच. सो कारण का मी रस्त्याने नाही झालं, फुटपाथवरनं झालं. कारण का बघू शकता तुम्ही हायवे आहे, फुकटचा हायवेवरती रिक्स नाही घ्यायची. पाऊस तर पडत नाही आहे, पण सेफ्टीसाठी रेनकोट ठेवला आहे. खोकला येतो आहे मला. ठीक आहे, नो इश्यू. चला भेटूया. सो चालता चालता आता मी पोचलेलो आहे चेंबूरला. 8 वाजलेत. कुठे हॉल नाही घेतला, कुठं थांबलो नाही. कारण का बाप्पाची ओढ अशी आहे ना, खूप भारी वाटतं आहे. सो 2 ते 3 तास लागतील मला अजून पोचण्यासाठी. पण जिद्द आहे, सोडणार नाही. आणि थोड्याच वेळात आरती होणार आहे असं मला कळालं आहे. पण आरती भेटली नाही याचं दुःख आहे. पण एवढं आहे
बाप्पाचं दर्शन होणार हे मनात सुख आहे. कारण का खूप लाखो भाविक येतात बाप्पाच्या दर्शनासाठी. सगळेजण दर्शन घेतात, मनोभावनाने घेतात, सगळ्या गोष्टी होतात. पण त्याच्या नशिबात असतं ना बाप्पा, त्यांनाच भेटतो. आणि लालबागचा राजा खरंच नवसाला पावणार आहे. सो बघू शकता चालतोय. हा आपला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. थोड्या गाड्यांची भीती पण आहे कारण इकडे सुपर फास्ट गाड्या पळतात. पण ठीक आहे, बाप्पा सोबत असल्यावरती कोणाची भीती आहे. आता मी पोचलोय कुर्ल्याला आणि पाऊस पडतोय. नशीब मी रेनकोट घेतला सोबत, कारण का मला माहीत होतं आपल्या मुंबईचा पाऊस म्हणजे कधीही येतो कधीही जातो. तो पाऊस पडतोय आता, तरी पण तिथं सोडायची नाही. 8 किलोमीटर राहिलं आहे फक्त, बाप्पाचं दर्शन होणारच. खूप भारी वाटतंय. अजूनपर्यंत थकवा आला नाही आहे, थोडं मध्ये 5-5 मिनटाचा शॉल्ट घेते फक्त पाणी पिण्यासाठी, कारण का बॉडी डिहायड्रेट नाही करायची. आणि शिर्डीचा अनुभव तर आहेच. बाबांची पण कृपा आहे, आईवडिलांची पण साथ आहे. सो आत्ता माझ्या मैत्रिणीने मला दिलं होतं जे बिस्किट, गुड डे बिस्किट, ते पाण्यात बुडवून खाल्लं, कारण का चहामध्ये तर ते झालं नसतं. सो चाललो आहे पुढे. 9 वाजलेत. 11 वाजेपर्यंत मी नक्कीच लालबागमध्ये असणार आणि आपल्या राजाच्या चरणी आता मस्तक होणार. बोलतात ना ही शान कोणाची, लालबागच्या राजाची. सो जाऊया लवकरात लवकर. आता पटपट पाय टाकायचे आणि बाप्पाकडे पोहोचायचं. बघू शकता सगळे पाऊस आहेत म्हणून थांबलेत. नाही, माझ्या पाठीमागे नाही येत बाबा. माझ्या पाठीमागे एवढा मोठा तापा नसतो, तो पावसामुळेच थांबलेले. जोग सपाट. आता लवकर पाऊल टाकतोय बाप्पाच्या चरणी. आता मस्तक होतं. चला भेटूया. आता 4 ते 5 किलोमीटर राहिलं आहे. 9:30 वाजलेत. बघू शकता 9 दिवसाचा गणपती, 8 दिवसाचा गणपती हे चाललेत विसर्जनाला. बाप्पांना निरोप देत आहेत आणि मी माझ्या राजाला भेटायला चाललोय. मनातून दूर भरून येतोय, कारण का जो नवस केला होता पूर्ण करतोय. आणि लोक बोलत असतील की काय चालायचं तर आहे फक्त, पण नाही. त्या वाटेनं फक्त श्रद्धा बघितली पाहिजे बस. श्रद्धेने कुठल्या गोष्टी करतात ना, त्यांना विचारा की जेव्हा आपला नवस, जेव्हा आपली इच्छा पूर्ण होते ना, तर कसं वाटतं. सो लवकरात लवकर पोचेन बाप्पाकडे. चला भेटूया. फायनली आता मी लालबाग परळमध्ये आहे. म्हणजे परळचा इकडे राईट साईडला परळचा विघ्नहर्ता, पुढे परळचा राजा. ही जर्नी खूप भारी होती. खूप खूप मजा आली आहे जर्नीमध्ये.
कुठली परेशानी वाटली नाही, कारण की बाप्पा सोबत होता. 11 वाजलेत, थोडा लेट झाला आहे. 12 वाजता चरण दर्शन बंद होतं, पण जिद्द आहे. सोबतीला आपला लालबागचा राजा असेल ना तर होण्याची भीती नाही आहे. तो आता ट्रॅफिक आहे, बघूया कसं होतं. फायनली त्या सिग्नलपाशी पोचलो. त्या सिग्नलवरून आपल्याला गुडघ्यांवरती बाप्पाकडे जायचं आहे. आज तो सिग्नल बाप्पा आता 500 मीटरवरती आहे. खूप मनाला भारी वाटतं आहे. माझे 2 मित्रही येत आहेत मला साथ द्यायला, कारण का त्रास होतं. काय बोलतो एकदम की संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा. जगावे लोकांसाठी आदेश तुझा हा देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू. दिला आम्हाला तू कुलराजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. जन्म लाभला आलो जगी, दिला फुलांचा झुला. मार्गी मोक्षाच्या जरी निघालो, साथ तुझी रे फुला. या मातीला आकार दिला, शिल्पकार तू खरा. तुझा मुखी है शब्द वसले, गीतकार तू खरा. ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. मन सुंदर सुंदर जसा मोगरा, सदा फुलीचा साज नाचरा. ही जाई
बनूया विपाक्षीचे पार्थ बनूया पारिजातचा संधी गाते सोन चाफा बोली नाचे या भूमीवर देवांचा तारा अभिमानाने अवतरला सर्व धर्माचा तूच लाडका भेदभावना तुला हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा धन्य धन्य देवा संपूर्ण जगाला फायनली मी आता घरी आलो आहे. माझा नवस पूर्ण झाला. फायनली आता घराच्या इथे पोहोचलो आहे. नवस पूर्ण झाला. खूप आनंद वाटला बाप्पाला बघून. आणि भेटूया आता पुढच्या दिवशी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आईवडिलांची काळजी घ्या. कारण का त्यांच्याशिवाय दुसरं दैवत नाही आहे आणि त्यांच्यामुळेच आज इथे उभ्या आहे आणि बाप्पाची सेवा करतो आहे. चला भेटूया. बाय.